हाय, हॅलो, नमस्ते, श्री स्वामी समर्थ. कशा आहात तुम्ही सगळे? आशा करते मस्त असणार, मजेत असणार. तर जर्मनीमध्ये मागच्या आठवड्यामध्ये तुम्ही बघितलं पूर्ण मस्त अशी ऊन वगैरे पडलेलं होतं आणि या आठवड्यामध्ये पूर्ण पाऊस चालू आहे. पूर्ण ढगाळ वातावरण आहे बाहेर तुम्ही बघितलं आणि थंडी थंडी पण वाढलेली आहे. तर आज होती सुट्टी, तर म्हटलं सुट्टीच्या दिवशी काय करा, तर अदितीच्या बाबांना आवडते पोहे बनवलं. ते पोहे, आपली फोडणीची खिचडी आणि बेसन म्हणजेच पिठलं ते उत्तम बनवतात. म्हणजे त्यांच्यासारखं मी पण बनवू शकत नाही, एवढे छान बनवतात. तर ते म्हणाले, "आज मी पोहे बनवतो." तर म्हटलं, "तुम्ही पोहे बनवा. आज आपण मस्त आपला नागपुरी रस्सा पोहा बनवू." ते साईडला पोहेची तयारी करत आहे. थोडे पोहे वगैरे धुवून घेतले, कांदा वगैरे कापून घेतला त्यांनी आणि इकडेच बाजूला मी माझी आपला जो रस्सा आहे पोह्यांवरचा त्याची तयारी करत आहे. आणि मुलींचं चालू आहे इकडे तिकडे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे. जेव्हा अदितीचे बाबा आणि आम्ही किचनमध्ये काम करतो तेव्हा अन्वीला आणि अदितीला पण करायचं असते. तर त्यांची लुडबुड चालू आहे, मला हे बाबा मला पण तुम्हाला मदत करायची आहे. तर त्यांचं चालू होतं इकडे आणि माझं काम चालू होतं. तर मी मस्त जो कांदा आहे, कांदा आणि खोबरं आपल्याला वाटण लागणार आहे. तर मी गॅसवरती भुजून घेणार आहे. आपली ती चाळणी फुलक्याची ती मी तिथं ठेवलेली आहे आणि त्याच्यावरती खोबरं आणि कांद्याचे 2 खाप केलेले आहे आणि मस्त आता ते भाजून घेणार आहे. आणि साईडलाच अदितीच्या बाबांची त्यांची मस्त पोह्यांची तयारी चालू आहे. त्यांचं ते करत राहतात. तर ते मस्त पोहे वगैरे धुवून घेतलेले आणि इथं माझा कांदा वगैरे मस्त भाजून झालेले आहे. कांदा खोबरं एकदम पटकन भाजून होते. तर त्याच्यासाठी थोडे धने, थोडंसं अद्रक आणि 4-5 लसणाच्या पाकळ्या त्या पण मी मस्त भाजून घेतलेले आहे. तर इथं भाजलेलं खोबरं थोडं ठेचून घेतलं, कारण की मिक्सरला जास्त लोड नको याला म्हणून. आणि त्याचबरोबर कांदा भाजलेला, धने, लसूण आणि अद्रक ते सर्व घेतलं. त्याचबरोबर मी थोडीशी कोथिंबीर घेतली वाटणामध्ये आणि आपला कांदा लसूण मसाला नसेल तर आपला साधा गरम मसाला घेतला तरी चालते किंवा दुसरा जो तुम्ही नेहमी मसाला वापरतात तो तुम्ही त्यामध्ये टाकू शकता. तेल ठेवलेल्या तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं, जिरं झाल्यानंतर थोडंसं मी कढीपत्ता टाकून घेतला आणि जे आपण वाटून घेतलेलं होतं कांदा खोबरं ते छान असं मस्त बारीक वाटून घेतलं मिक्सरला. आणि ते आता मी तेल सुटेपर्यंत थोडं परतून घेणार आहे. मीडियम गॅसवरती मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. छान मस्त तेल सुटलं, आपल्या भाजीला अशी मस्त वरून तरी येते. तर आता मी याला मस्त तेल सुटेपर्यंत परतून घेते. तर यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर टाकत आहे आता आणि थोडासा किंचितसा गरम मसाला टाकत आहे. नाही टाकला तरी चालते, पण थोडासा टाकल्यानंतर वेगळी चव येते. थोडीशी हळद टाकत आहे आणि मस्त आता गॅसवरती आपल्याला मीडियम गॅसवरती आपल्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तर आता थोडं थोडं लवकर तेल सुटते, कारण कांदा वगैरे आपण सर्व भाजून घेतलेलं आहे त्याच्यामुळे लवकर सुटते. आणि तरीचे पोहे करायचे होते, पण त्याच्या वेळेवरती प्लॅन झाला. तर त्याच्यावरती सेव नव्हते, बारीक शेव मिळतात आपल्याकडे, नायलॉन सेव ते नव्हते आमच्याकडे. तर म्हटलं काय मग पटकन आपण शेव पण बनवून घ्यावं. तर तिकडे भाजीला तेल सुटेपर्यंत इकडे बेसन घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं, हळद टाकली आणि ते आता मी छान ब्लेंडरनी ब्लेंड करून घेणार आहे. तोवर ते काढून घेत नाही तिकडे शेवांचं. तर इकडे मस्त आपल्या भाजीला तेल सुटलेलं होतं, गोळा छान मस्त झालेला होता. जे पाणी होतं त्याचं, कांदा वगैरे त्याचं ते पाणी सर्व निसटून त्याचं छान असं त्यातून तेल निघालं होतं. तर आता जे मिक्सरचं भांडं होतं त्यात मी पाणी टाकून थोडंसं ते पाणी यामध्ये टाकलं आणि आता परत अजून 1 ते 2 मिनिट जास्तीत जास्त मी थोडंसं हलकं त्याला परतून घेणार आहे. तर 1 मिनिट जास्तीत जास्त परतून घेतलेलं आहे. तर ते तिकडे झाकण ठेवलेलं आहे. तोवर काय केलं मी इकडे पाणी टाकून छान ब्लेंडरनी आपलं जे पीठ आहे, बेसन पीठ आहे शेवायचं, ते मी मस्त ब्लेंड करून घेते. हाताने करायला थोडा टाईम लागतो आणि थोड्या गाठा पण राहतात. आता हे बाहेरचं बेसन आहे मार्केटमधलं, त्याने काय होतं ते खूप बारीक असते. तर हाताने करायला गेलं की त्यामध्ये थोड्याशा गाठा होतात. म्हणून मी ब्लेंडरनी करते आणि ब्लेंडरनी छान असं मस्त मऊसूत होते आणि सर्व गाठा वगैरे आपल्या तुटून जातात. तर थोडं पाणी टाकत आता मी छान ब्लेंड करून घेते.
तर हे बघा किती छान मस्त मऊसूत झालेलं आहे, एक पण गाठ त्यामध्ये नाही आहे. आता बारीक शेव करत आहे म्हणून थोडं पातळ करत आहे, त्याने काय होते शेव आपले मस्त नरम पडतात, म्हणून थोडं मी पातळ करून घेतलेलं आहे. तर ते बेसन पीठ तिकडे ब्लेंड करत नाही, तर इकडे छान आपलं जर पाणी टाकून घेतलेलं तर तो मसाला पण छान झालेला आहे, मस्त तेल सुटलेलं आहे. तर आता मी इथं गरम पाणी करून घेतलं केटलमध्ये आणि गरम पाणी टाकून घेते. गरम पाण्याने काय होते, छान मस्त अशी तरी होते, डोळ्याने तरी दिसते. जे तेल असते ते पाणी सोडते, गरम पाण्याने सुटते गोड्यातून आणि त्यांनी छान अशी मस्त तरी तयार होते. तर आपली नागपूरचे जर तरीवाले कांदे पोहे जर म्हटले तर त्यामध्ये तुम्ही बघत असाल खूप सारी तरी असते भाजीवरती. तर माझं पण तेच होतं की छान अशी मस्त तरी आणायची कमी तेलामध्ये. तर ही तरी जी असते ती थोडी पातळ असते, मीडियम असते, जसे आपण भाजी वगैरे बनवतो त्याच्यापेक्षा थोडी पातळ असते. तर तेच मी बघत आहे की पाणी वगैरे बरोबर आहे की नाही. तर पाणी टाकून घेतलं, मीडियमच तरी मी बनवली आणि चवीपुरतं मीठ टाकून घेतलं. आणि इथं ना मी एक टोमॅटो होतं ते कापून घेतलं थोडं जाडसर. तुमच्याकडे जर चेरी टोमॅटो असले, जे छोटे छोटे टोमॅटो असेल तर त्याचे पण 2 खाप करून तुम्ही ते टोमॅटो त्यामध्ये टाकू शकता. भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. आणि इकडे अदितीच्या बाबांचं चालू होतं मग पोह्यांची तयारी. त्यांनी तेल ठेवलेलं आहे, तेलामध्ये छान थोडंसं जिरं, मोहरी आणि एक बटाटा कापून टाकला त्यांनी. आणि बटाटा छान झाल्यानंतर मग आपल्याला त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालायचे. शेंगदाणे मस्त होऊ द्यायचे, आधी बटाट्याला छान होऊ द्यायचं तेलामध्ये, नंतर शेंगदाणे टाकून घ्यायचे. आणि बाजूलाच अन्वीचा अभ्यास चालू होता. बाबा मला तुम्ही हे सांगा, तिचं प्लस मायनस चालू होतं शिकणं. ती मण्यांची माळ होती एक, ते तिने घेतलेली होती आणि साईडलाच एक नोटबुक घेतलेलं होतं, त्याच्यावरती लिहित होती ती 5+1 2+2 तिची ती करत होती. आमचं काम पण चालू होतं आणि तिचा तिकडे साईडला अभ्यास पण चालू होता. तर इकडे आपले मस्त जो बटाटा आहे तो झालेला आहे, त्यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या आणि मिरच्या पण मस्त होऊ द्यायच्या. तिकडे त्यांचं चालू होतं काम आणि माझी भाजी मस्त झालेली आहे. तरी थोड्या वेळ मी शिजून घेतली आणि इकडे माझे शेव चालू आहे मस्त. छान असे बारीक जे साचा असतो तो बारीक घ्यायचा. तर एक घाणा मी काढून घेतलेले, मस्त छान असे मऊ झालेले होते आणि दुसरा मी टाकून घेतलेला होता. तर असे झटपट बनतात, इथं मिळत नाही लवकर. मार्केटमध्ये जर गेलं तर इंडियन जे शॉप आहे आपले त्यामध्ये मिळतात बारीक शेव, पण असं वेळेवरती एखादा प्लॅन झाला एखाद्या वेळेस तर असे जाता बरोबर मिळत नाही. जसं भारतामध्ये आपण लगेच जातो, खाली उतरलं का आपल्या मार्केटमध्ये गेलं एखाद्या शॉपमध्ये की इझी मिळून जातो. तर मिरच्या वगैरे झाल्यानंतर सर्व बटाटे झाले, मिरच्या झाल्या, छान तेलामध्ये परतून घेतल्यानंतर जे भिजवलेले पोहे आहे ते टाकून घ्यायचे, हळद वगैरे टाकून घ्यायचं, चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं, मस्त भरपूर अशी कोथिंबीर टाकून घ्यायची, हलक्या हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एक वाफ येऊ द्यायची. तर त्यांची इथं पोहे पण तयार आहे आणि माझा रस्सा पण तयार आहे. शेव पण मी बनवत आहे, थोडे खाण्यापुरते आता झालेले आहे. आणि त्यांचं असंच ते एकदम लो फ्लेमवरती ते मस्त त्याला वाफ येऊ देतात. ते म्हणतात छान वाफ आली की मग छान पोहे लागतात चवीला. तर मला तेच सांगत होते, थांब आणखी एक वाफ येऊ दे, मग नंतर आपण ते बंद करू. आणि साईडलाच मस्त त्यांचं आमचे गरमागरम घरचे शेव खाणं चालू होतं. तर इथं सर्व तयारी आम्ही करून घेतलेली. आता मस्त पोहे आपले इथं तयार आहे. मी मस्त लिंबू कापून घेतलेले आहे, त्याच्यानंतर वरून टाकण्यासाठी थोडी आणखी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. तर आता मस्त पोहे टाकून घ्यायचे आधी आणि त्याच्यानंतर मग आपल्या ते पोह्यांवरती रस्सा टाकून घ्यायचा. कोणाकोणाला वेगळं आवडते, कोणी काय करते, आधी रस्सा टाकून घेतात, नंतर मग त्याच्यावरती पोहे टाकतात, थोडीशी सजावट करतात. तर माझ्या अन्वीला रस्सा वगैरे आवडत नाही, तिला फक्त तिच्या बाबाच्या हातचे जे सुके पोहे आहे तेच आवडतात. ती मला म्हणत होती आधी मला ना सुके पोहे खाऊन बघू द्या. आणि माझी जी अदिती आहे ती थोडी चटुरी आहे, तर तिला नवीन नवीन काही केलं की तिला ट्राय करायचं असते आणि तिला खूप आवडतात रस्सा पोहे. तर सर्व पोहे वाढून घेतलेले आहे आणि त्याच्यानंतर मस्त हा रस्सा बघा किती छान मस्त तरी आलेली आहे. तुम्ही बारीक जे टोमॅटो असतात ना त्याची छान अशी आंबट गोड अशी तिखट अशी आपली रस्स्याची चव येते. तर आता माझ्याकडे नव्हते म्हणून मी हे आपलं मोठंवालं टमाटर कापून घेतलं. तर पोह्यावरती मस्त रस्सा टाकून घ्यायचा, भरपूर रस्सा घ्यायचा आणि त्याच्यानंतर बारीक मस्त घरचे केलेले फ्रेश सेव, वरून मस्त लिंबू टाकून घ्यायचं आणि मस्त आपल्या तर्री पोह्याचा आनंद घ्यायचा. कसे झाले तर्रीवाले पोहे? मस्त. तर इथं मस्त घरचे बनवलेले फ्रेश शेव, त्याच्यानंतर पोह्यावरती मस्त तरी आणि लिंबू पिळून घ्यायचं, वरून भरपूर अशी कोथिंबीर घ्यायची आणि मस्त निवांत बसून गप्पा करत आपले पोहे एन्जॉय करायचे.
आणि हाच तो टाईम असतो जो आपण आपल्या फॅमिलीबरोबर मस्त गप्पा करतो. मुली सांगतात त्यांच्या स्कूलमध्ये काय काय झालं, त्यांचे नेक्स्ट वीकला काय काय आहे, आणि सुट्टीच्या दिवशीच आपण निवांत बसून गप्पा वगैरे करून मिळून जेवू शकतो. तसं तर संध्याकाळी आम्ही सर्व मिळूनच जेवण करतो. पण सुट्टीच्या दिवशी सकाळ दुपार मुली चालल्या जातात स्कूलमध्ये, ते त्यांचं स्कूल असते संध्याकाळपर्यंत. अदितीचे बाबा जातात ऑफिसमध्ये, संध्याकाळी दमून येतात. तर वीकडेला काय होते, आम्ही जेवण एकत्रच करतो. पण मग जेवण झालं की निवांत मग मुली पण लवकर झोपून जातात. कधी कधी मुली लवकर जेवण करतात. तर हाच एक विकेंडचा दिवस असतो की आम्ही सोबत सर्व नाश्ता वगैरे करतो, गप्पा वगैरे भरपूर करतो. मुलींना सांगावं लागतं आता कमी बोला, आता आधी जेवण करून घ्या आणि नंतर मग तुम्ही आम्हाला गप्पा ज्या गोष्टी आहे त्या सांगा. तर अन्वी ट्राय करत होती, तिला थोडं ते रस्सा वगैरे पोह्याबरोबर आवडलं नाही, पण ती थोडं थोडं ट्राय करत होती. अदितीला खूप छान झाले म्हणत होती आणि मस्त एन्जॉय करत होती. तर नंतर आम्ही मस्त पोहे वगैरे खाल्ले. बाकीचं दुपारचं स्वयंपाक वगैरे मी बनवून ठेवला आणि बाहेर गेली. थोडं गार्डनसाठी माती वगैरे काही गोष्टी आणायच्या होत्या. तर इथंच आमच्या घराजवळ एक मार्केट आहे, तिथं आम्ही गेलो होतो माती आणण्यासाठी. तर इथं माती तर होती, बऱ्यापैकी होती. आम्हाला थोडं शेणखत पाहिजे होते. इथं सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार, शेणखत मिळणार, बायो माती जी वेगवेगळ्या मातीचे प्रकार असतात ते मिळणार. आणि या टाईमला ना खूप गर्दी असते मार्केटमध्ये, कारण की समर असते. यामध्ये समरच्या टाईममध्ये सर्व लोक इथं जे आपली पेरणी करायची असते ते करतात. तर हे बघा इथं सिमेंट आहे आणि सिमेंटला हे एक लाकूड आहे, छान असं कडक लाकूड आहे. तर त्यांनी ते सिमेंटमध्ये ते लाकूड असं पॅक केलेलं आहे सिमेंटच्या आधाराने. आणि त्या लाकडाची किंमत आहे 150 युरो, म्हणजे 15,000 आपले इंडियन रुपीज. तर सिम्पल लाकूड आहे, फक्त त्याला थोडंफार मला तर असं वाटते कलर दिलेला आहे का बाहेर ठेवल्यामुळे त्याला शेवाळसारखं असं थोडा हिरवा हिरवा कलर आलेला आहे. पण मी कोरून पण बघितलं हाताने, तर प्युअर लाकूड होतं. एवढंच की आपल्या नॉर्मल लाकडापेक्षा थोडं पक्कं, जसं की आपलं सागाचं लाकूड असतं थोडं पक्कं, तसं लाकूड होतं ते. तर मला तर नवलच वाटलं. पण काही काही शौकीन लोक असतात ते आपल्या गार्डनमध्ये ठेवण्यासाठी घेऊन जातात. तर मला नवल वाटलं की 15,000चं फक्त ते लाकूड एका सिमेंटमध्ये त्यांनी रोवून ठेवलेलं आहे. तर इथं कोळसे वगैरे सर्व होते कारण की उन्हाळ्याचे लोक बार्बेक्यू करतात. आणि आतमध्ये येऊन बघितलं ना तर एक छोटासा मुलांसाठी त्यांनी एक, आता ईस्टर आहे इथं, तर त्यांनी छोटासा इव्हेंट त्यांनी ऑर्गनाईज केलेला होता. काही मुलांसाठी फेस कलर, त्याच्याबरोबर काही बलून्स वगैरे वेगवेगळ्या कलरचे. तर एक टेडी त्यांनी बनवले होते त्या शॉपचाच, आणि सर्व मुलांना एक एक टेडी त्यांनी ते देत होते. आणि त्यांचं चालू होतं असं एन्जॉय करत, थोडेसे चॉकलेट वगैरे असे प्रत्येक मुलांना देत होते. तर इथं मुली पण ते फेस त्यांचे रंगवून घेत होते. डोळे डोळे बंद ठेव ना. तर त्यांचं असं होतं की सर्व फेस वगैरे तुम्हाला कलर करायचा असेल ते कलर करायचं, बलून वगैरे घ्यायचं. आणि त्यांनी इथं एक फोटोचं फ्रेम, असं फोटोसाठी एक मशीन ठेवलेली होती, आणि तिथं जाऊन आपल्याला फक्त उभं राहायचं होतं, आणि तिथं टच केल्यानंतर आपोआप कॅमेरा फोटो काढत होता, आणि लगेच साईडला आपल्याला फोटोची प्रिंट पण देत होती. त्यांनी हे सर्व मुलांसाठी फ्रीमध्ये ठेवलेलं होतं. तर अदिती अन्वीने छान असे मस्त फेस त्यांच्या आवडीचे करून घेतलेले होते, आणि जे कलर आहे ते सेफ होते मुलांसाठी. मी आधीच त्यांना विचारलं की हे स्किनसाठी सेफ आहे का, तर हो म्हणत होते. तर मुलींनी छान असे त्यांनी मस्त करून दिले आणि खूप निवांत करून दिले. मुली पण खुश झाले. फोटो फ्रेम, फोटो वगैरे ते फॅमिलीबरोबर पण आपण काढू शकतो. तर 2 मुलींबरोबर एक फोटो काढून घेतला, आणि आम्ही एक फॅमिली फोटो असा काढून घेतला. मला घ्यायचा होता ॲलोवेरा, कारण माझा जो आधीचा होता ना तो मी गार्डनमध्ये नेला आणि थंडीने तो खराब झाला. त्याच्यामुळे मी आता बघत आहे ॲलोवेरा, माहिती नाही इथं मिळेल की नाही मिळेल. आधीचा जो होता तो खूप छान झालेला होता माझा. हे बघा खूप छान असे मनी प्लांट आहेत, पण माझ्याकडे खूप मोठा आहे मनी प्लांट, त्याच्यामुळे घेत नाही. हे सर्व वेल, जे वेल आहेत सर्व वेलाचे प्रकार आहे.
आणि हे एक छोटंसं ॲलोवेराचं आहे झाड आणि याची किंमत आहे 7 युरो म्हणजेच 700 रुपये. त्याच्याशी आपण हे छान आहे, हे पण छान. ही इथं आहे असे छोटे छोटे पानांचं आहे पण, आणि मला जे पाहिजे ते मोठ्या पानाचं आहे. हे असे वाढले तर मोठेच होतील त्या ऐकून. हा नाही ग, हे छोटेच राहत आहे. त्याचं आधीच छोटं असं मोठं पान असते थोडं. हे स्नेक प्लांट आहे इकडे. खूप छान असे वेगळे वेगळे प्रकारचे आहे. हे पण मनी प्लांट सारखे दिसतात पण वेगळे आहे त्याचे पण. ये भागू इकडे. किटोची 8 युरोची मस्किटोची. हे पण खतच आहे काय? नाही, हे ते दुसरं वाला आहे रेती टाईप. हे कोकोनट साठी, आपलं ते बनाना ट्री साठी लागणार. मोठं पण आहे. मग हे पण छान आहे. तो काहीच नाही घेता माती सोडून. ग्रिल करायची कढई. माझ्या घरामध्ये मनी प्लांट आहे, तो हा आहे आणि खूप छान होते. हा थोड्या दिवसांनी मोठं होतं, खूप मोठा होते. हा एकदम वेगळे कलरचे. चल, नारळाचे झाड, कोकोनट ट्री, नारळाचे झाड विथ नारळ आहे. हे काय माती घेता काय? स्पील झाड आहे ते. स्पील सँड आहे ते. सँड का बरं घेत नाही? घ्या. कोणती आहे पण ही माती? फोर झोमर ऊन हॅप्स प्लांट्स. घ्या. जेली दे ना. निघू दे. मला 2 जेल्या भेटले ना. किती घेता? 3 घ्या. 3 भागू बाजूला सरक. तीन घ्या. ते ब्ल्यू कलरची काय सेमच आहे ना, ब्ल्यू आणि ग्रीन. चल, साठी बघा पूर्ण सेट त्यांनी इथं ठेवलेला आहे विकण्यासाठी. कास्ट आयरनचे हे. फुलझाडं घ्यायचे होते पण मला जसे पाहिजे होते तसे तिथे नव्हते. आधी तिथे चालू होतं, अम्मा तू काहीच घेतलेलं नाही आहे. तर इथं मला कंदील दिसलं येताना. जे आपले कॅम्पिंगचे होते सर्व गोष्टी इथं होत्या. तर कंदिलाची किंमत होती ती 340 रुपये आपले इंडियन. आणि खूप वेगवेगळ्या कलरचे तिथं कंदील होते, जसे आपले जुने कंदील होते तसे. त्याच्यानंतर आपल्या ज्या गोण्या असतात, पोते असतात बघा, धान्य भरून ठेवण्याचे ते पोते पण इथं मला दिसले होते.
काही काम वगैरे पडले तर इथे पोते पण मिळतात. त्याच्यानंतर नारळाची जी दोरी असते ती पण इथं दिसली होती. आणि आपल्या ज्या गोण्या असतात बघा, आपलं खताच्या पिशव्या असतात, आपल्या शेतामध्ये खत येते त्या पिशव्यांमध्ये भरून, त्या पिशव्या पण इथं होत्या. आणि त्यांच्या किंमत जर बघितलं तर खूप महाग महाग होते. म्हणजेच 200 रुपयाची एक पिशवी काय अशी ही होती, 200 का 150 रुपयाची एक पिशवी होती. तर प्लांट्स मला घ्यायचे होते, पण मला काही ते एवढे आवडले नव्हते आणि मला जे पाहिजे होते ते मला मिळाले नाही. तर फक्त मी माती घेतली आणि इथं अन्वितीचं जे टेडी तिला मिळालं होतं ते थोडं पावसाचे थेंब चालू होते म्हणून ते झाकून घेत होती. तर आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. आशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. मस्त राहा. बाय बाय.